मुंबई महापालिकेत राडा, महापौर दालनातच राडा। आजी माजी महापौर एकमेकींवर फोनवरूनच धावल्या। तावडे पेडणेकर वाद पेटला, दोघींमध्ये कलगीतुरा रंगला। रितू तावडे आणि किशोरी पेडणेकर, बीएमसीच्या या आजी माजी महापौरांमधला वाद हा काही नवा नाही। आज विशेष सभेच्या प्रश्नावरून किशोरी पेडणेकर थेट महापौरांच्या दालनात पोहोचल्या आणि कर्मचाऱ्यांना म्हणाल्या, तुमची तर मज्जा सुरू आहे। झालं, ही बातमी महापौर रितू तावडेंपर्यंत पोहोचली आणि त्यांनी तात्काळ फोन फिरवला। बीएमसीच्या महापौर दालनात आज काय घडलं, तावडे पेडणेकर यांच्यात फोनवरून का जुंपली, पाहुयात यावरचा हा स्पेशल रिपोर्ट। मुंबईकर मरतायत, आजी माजी महापौर भांडतायत, तावडे पेडणेकर वाद पेटला। नमस्कार, मी संदीप आणि तुम्ही पाहता एलएस मराठी। मुंबई महापालिका अर्थात बीएमसी म्हणजे मुंबईची पंढरी, पण आज इथं महापौर आणि विरोधी पक्षनेत्या यांच्यातच कलगीतुरा रंगला। किशोरी पेडणेकर महापौर दालनात पोहोचल्या। पावसाळ्याच्या अनुषंगाने विशेष सभेचं नियोजन व्हावं म्हणून स्थायी समिती सदस्य यशोधर फणसे यांच्यासह अन्य 4 सदस्यांच्या सह्यांचं पत्र महापौर कार्यालयात देऊनही उत्तर मिळत नाही म्हणजे काय, आम्ही लिहिलेल्या पत्रांची उत्तरं का दिली जात नाहीत, असा जाब त्यांनी तिथल्या कर्मचाऱ्यांना विचारला। तुमची मज्जा सुरू आहे, एमएस नाही, ऑपरेटर जागेवर नाही, काय सुरू आहे, अशा शब्दात पेडणेकरांनी कर्मचाऱ्यांना झापलं। यावेळी दालनात महापौर नव्हत्या, त्यामुळे पेडणेकरांची आणि तावडेंची भेट झाली नाही। महापौर दालनात पेडणेकर पोचल्यानंतर काय घडलं, हा जरा व्हिडिओ बघा। सगळ्यात जास्त व्हिडिओ कर। पत्रांची उत्तरं देतं कोण? दीपा, मी त्यांना नाही विचारलं। मी जर पत्र दिल्या उत्तर येणं मॅडमना विचारून अपेक्षित असतं, त्यामुळे दुर्लक्ष काय होतं? हा घेणार नाही घेणार, काय काम करतात? 30 मार्चला दिलेलं पत्र आहे हातचे, त्यालाही उत्तर नाही। तुम्ही म्हणायचं ना, मी पण महापौर म्हणली, तुम्ही आतमध्ये येता, मॅडम हे द्यायचं का ना तुमचं आहे, दिला काय नाही उत्तर नाही दिलं, मी सांग दाखवा बरोबर। दुसरं, तुम्हाला मी पत्र दिलं 20-26, त्याचंही उत्तर द्या। मला आता उत्तरावर मी आतमध्ये बसते, दाखव। तुम्ही कसं काय पाठवलं मला? तुम्ही मला काय पाठवलं? मी त्याचा पाठपुरावा केला असताना पाठपुरावा काय नाही पाठवत, कुठलीही पद्धत। एमएस कुठे आहे? बोलवा एमएसला, आता हलतच नाही आम्ही। फार चुकीचं चाललंय, अनुभवी एमएस डिपार्टमेंट आहे। पाहिलात, मात्र हा प्रकार महापौर रितू तावडे यांना समजला आणि मग त्यांनी थेट पेडणेकरांनाच फोन फिरवला। पुढे फोनवरचा हा वाद असा काही पेटला की दोघी एकमेकींवर फोनवरूनच धावल्या। तावडे पेडणेकर यांच्यात फोनवरून नेमकी काय झाली बाचाबाची सांगतो। तावडे पेडणेकर यांच्यात वादाचा फोन। महापौर तावडे फोनवरून बोलतायत, माझ्या कार्यालयात येऊन असं करणं योग्य नाही। विरोधी पक्षनेत्या पेडणेकर फोनवरून उत्तर देत आहेत, मी तुमच्या दालनात आलेली नाही, बाहेर असलेले कर्मचारी कार्यालय हे सगळ्यांसाठी खुलं आहे, ते काम करीत नव्हते म्हणून त्यांना उत्तर विचारलं। आता जाता जाता तावडे पेडणेकर यांच्यातला वाद काही नवा नाही। यापूर्वी पेडणेकरांनी बाळासाहेबांवर केलेलं वक्तव्य असो, महापौर तावडेंच्या गाडीवरील लाल दिव्यावरून रंगलेला वाद असो, की आज महापौर दालनात झालेला राडा असो, या दोघींसाठी बीएमसी म्हणजे एक प्रकारचा आखाडा बनलाय। एकूणच काय तर तावडे पेडणेकर यांच्यात वारंवार होणारे वाद पाहून मुंबईकरांना आता प्रश्न पडला असेल की रस्ते, पाणी, कचरा हे प्रश्न कधी सुटणार याची वाट बघत बसायची की महापौर विरोधी पक्षनेत्यांची तू मैमै बघायची। बीएमसीचं बजेट 60,000 कोटींचं, पण चर्चा कशावर? लाल दिवा आणि माफीवर। आता पुढं काय? विशेष सभा होणार का? माफी मिळणार का? या वादात नेमकं कोण चुकलं, रितू तावडे की किशोरी पेडणेकर? तुम्हाला काय वाटतं? व्हा व्यक्त आणि पाहत रहा
LS मराठी फक्त.